दृष्टीची विशुद्धी. दृष्टीची अशुद्धी हीच आपल्या दुःखाचं कारण असते. दृष्टी बदलणार तर दुःख नष्ट होणार. दृष्टिकोन बदलल्याशिवाय पर्यायामध्ये परमानंदाची प्राप्ती होणार नाही. आणि ती दृष्टी बदलण्यामध्ये कष्ट देखील तसं बघितलं तर काही नाही. दृष्टी बदलण्यासाठी काय करावं लागणार? वस्तूचा स्वभाव नीट जाणं, समजून घे. मग आपोआपच दृष्टी बदलेल. वस्तू स्वभावाचं अज्ञान आणि त्यामुळं माझा जो दृष्टिकोन तोच मला खरा वाटतो, तोच मला सुखाचं कारण वाटतं. आणि मग खऱ्या दृष्टीचा विषय असणाऱ्या आत्मा परमात्म्याची रुची दिसून येत नाही. ज्याचा एकदा एखाद्या विषयाचा निर्णय होतो, मग त्याला कोणीही कोणत्याही पद्धतीने समजावून सांगितलं तर विचार बदलायला तयार होत नाही. एखाद्याचं एखाद्या मुलीवर प्रेम बसलं, मग त्याला जर सांगायचं म्हटलं की नको त्या मुलीशी लग्न करू, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. ऐकतंय काय गिरीश? तुम्हाला माहिती आहे सगळ्याला नाही? कोणत्या पण पद्धतीने तुम्ही समजावून सांगा.
एकदा निर्णय झालाय ना माझा, ते मग कसंही समजावून सांगितलं तरी ती पटायला तयार नाही. अडचणी होती. तसंच आहे धर्माचं. आपली दृष्टी ज्या विषयाच्या प्रती रुची श्रद्धा ठेवते आहे, मग त्याला सोडून आम्हाला दुसरं काहीही त्याच्यापेक्षा चांगलं वाटत नाही. असं आहे आमची पर्याय दृष्टी. पर्यायामध्ये आम्ही मूळ असताना पुन्हा पुन्हा सांगितलं, तुम्ही ही पर्याय नाही आहात. तुम्ही तर भगवान आहात. तुम्ही तर परमात्मा आहात. रोज आपण हे ऐकतोय वाचतोय, तुम्ही कसे आहात नेताय, अशरीरी आहात का नाही. तरी शरीराचा वाढदिवस करतोय का नाही आपण. मी शरीर, माझं शरीर, शरीराचा वाढदिवस, माझा वाढदिवस. आणि पुन्हा त्याच्यामध्ये आनंद, म्हणजे जन्मामध्ये आनंद मानणाऱ्याला मृत्यूचं दुःख संपणार नाही. त्या पर्यायामध्ये शरीराश्रित जी दुःख आहेत ती संपणार नाही. जे संयोगजनित दुःख आहेत संपणार नाही. जे कर्माच्या उदयात दुःख असतात ती नष्ट होणार नाहीत. असं आहे ते. मी अशरीरी आहे. कोणाचा वाढदिवस करतोय. कोणी 31 डिसेंबर 9 वर्षाचा वाढदिवस साजरा केला. नवीन वर्षाचं स्वागत वाजत होतं का नाही रात्री. ऐकलं का नाही. गिरीश तिथंच होतो मी. कोण कशाचं स्वागत, कोण कशाचं. पर्यायामध्ये मूड असताना ह्या गोष्टी म्हटलं ना, तोंडात मिठाचा खडा ठेवल्यानंतर किती गोड पदार्थ खायला दिले तरी त्याची चव गोड येतच नाही. मिठाचा खडा बाजूला ठेवावाच लागेल. किती सांगितलं परिग्रह सुखाचं कारण असत नाही. पण परिग्रहावरची दृष्टी, आपण देवाचं दर्शन करून सुद्धा, काय शरद काका ऐकू येतंय का. दुकानात जात होता का 8 दिवस. विचारलं मी. नाही का. चांगलं आहे. कारण तुम्ही अशरीरी आहात. ही तुमची दृष्टी बदलली. स्वतःकडे बघण्याची दृष्टी बदलली. संग परिग्रह आपण रोजच ऐकतोय, वाचतोय, अनुभवतोय. दुःख रूप आहे, दुःखाचं कारण आहे परिग्रह. पण तरी निस्संग देवाचं दर्शन करून तसं निस्संग सुख मला पण मिळावं आहे ना. नको या परिग्रहासाठी जीव टाकायला. असे दिवसातनं किती वेळा परिणाम आपल्याला होतात राहू. परिग्रह गोळा करायला लागल्यानंतर परिग्रह दुःखाचंच कारण आहे.
आणि ही दृष्टी. म्हणून एक गोष्ट विजय काकांनी मला काल पाठवली, ती गोष्ट तुम्हाला वाचून दाखवतो काय. काय होतंय, खरी घटना आहे बरं काय. आज की कहाणी, आज का चिंतन. राहुल गोष्ट सांगतो. बेईमानी का पैसा शरीर के एक एक अंग फाड़ कर निकलता है, असं म्हणते. आणि इमानदारीने किती पैसे येतात स्वप्नीलबाई. चांगल्या गोड्या पाण्यानं समुद्र कधीही बनत नाही, माहीत आहे तुम्हाला. असं खारटच असतं. मग ते सांगतात त्याचं फळ, बेईमानी का पैसा एक एक अंग फाड़ कर निकलता है, असं म्हणते. खरी गोष्ट सांगते. रमेश चंद्र शर्मा नावाचं व्यक्ती आहे. तो पंजाबमध्ये खन्ना काहीतरी दिसतंय बरं का, असं नावाच्या एका शहरामध्ये त्याचं मेडिकल स्टोअर आहे. म्हणजे स्टोअर होतं त्या जीवन माणसाचं. त्यांनी आपल्या जीवनाचं एक पान उघडून सांगितलेलं आहे की जे म्हणताय तिथं, पाठकों की आंखें खोल सकता है, खोलेंगे ऐसा नहीं, खोल सकता है जर समजलं. ऐकणाऱ्याचे वाचणाऱ्यांचे डोळे उघडू शकतील, पण उघडणारा मी पाहिजे तयार त्यासाठी. नाही म्हटल्यावर नाही. 80 ने 82 म्हटलं तर काही उत्तर नाही त्याला. ज्याला बरोबर समजून घ्यायचे त्याच्यासाठी ही गोष्ट, त्याच्या जीवनातली गोष्ट आपले डोळे उघडू शकते, असं सांगतात. और शायद उस पाप से जिसमें वह भागीदार बना उससे भी बचा सकते हैं, है ना. आणि त्या पापापासून की ज्याचा तो भागीदार झाला त्यापासून मला वाचवू शकतो. दृष्टिकोन बदलण्यासाठी ही गोष्ट वाचायची, बाकी काय नाही. रमेश चंद्र शर्मा का मेडिकल स्टोर, जो कि अपने स्थान के कारण काफी पुराना और अच्छी स्थिति में था, लेकिन जैसा कि कहा जाता है कि धन एक व्यक्ति के दिमाग को भ्रष्ट कर देता है. बरोबर लिहिले काय. धन एक व्यक्ति के दिमाग को भ्रष्ट कर देता है. बरोबर लिहिले का तेजस. काय वाचलं वाक्य. धन एक व्यक्ति के दिमाग को भ्रष्ट कर देता है. शरद काका काय झालं, शास्त्र का बुडवलंय. धन एक व्यक्ती के आधारे होता तुम्ही म्हणून, स्वप्नील गावाला गेला होता म्हणून, कोणी तुम्हाला नेहला नव्हतं म्हणून. हे तू तर द्या. धन एक व्यक्ति के दिमाग को भ्रष्ट कर देता है असं म्हणते, है ना. शरीर एक व्यक्ति के दिमाग को भ्रष्ट कर देता है, का नाही. गार लागलं तरी सहन होईना, गरम लागलं तरी सहन होईना. काय सहन होत नाही शरीर. म्हणून म्हटलं एक आदमी एक मच्छर
काय आहे ना एक ते काय एक मच्छर एक आदमी को, असं आहे ना, माहिती आहे तुम्हाला डायलॉग, माहिती आहे तुला? एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है, असं एक डायलॉग आहे. म्हणजे त्याला मारायला टाळ्या वाजवतो ना तो, मारायला. तसं हे जे तितकं म्हणून शरीर परिग्रह हे जीवाच्या म्हटलं ना बुद्धीला भ्रष्ट करणार आहे, असं म्हणतो की आपल्याला जे मान्य नाही काय. म्हणून म्हटलं देवदर्शन करताना तुम्हाला असं का वाटलं नाही आज नको परिग्रह, देवाजवळ तिलतुष मात्र देखील परिग्रह नाही. भजनात म्हणते का नाही आपण, कोणतं? हाँ, एक तो प्रभु तुम परम दिगंबर, एक तो प्रभु तुम परम दिगंबर, पासन तिल तुष मात्र हुजूर, पासन तिल तुष मात्र हुजूर, दूजे जीव दया के सागर, दूजे जीव दया के सागर, तीजे संतोषी भरपूर, तीजे संतोषी भरपूर, किस विधि कीने करम चकचूर. येत आहे तुम्हाला सगळ्याला? छान. काय 3 गोष्टी सांगितल्या ना देवाकडे बघताना. कसे आहेत भगवान, देव कसे आहे. दिगंबर, एक तो प्रभु तुम परम दिगंबर. आता इंदोरला शिबिर झालं ना, ध्यान शिबिर, आणि त्यामध्ये संध्याकाळी लावली होती ती सीडी ध्यानाची. इथं आपण घेतलं होतं त्यावेळेस दिगंबर, भगवान दिगंबर आहेत त्याच्यावर ध्यान घेतलं होतं. त्यावेळेस एका साधकाने आपली भाव व्यक्त करताना सांगितलं की मला आज दिगंबर झाल्यासारखं वाटलं, दिगंबरत्वाचं भाववाचन झालं म्हटले. पण आपण दिगंबरत्वाचं भाववाचन करतो का मंदिरात गेल्यानंतर? भगवान दिगंबर आहेत. दिशा ज्यांचं काय आहे, राहुल दिशा काय, दिशा हे ज्यांचं वस्त्र आहे असं त्याचं नाव दिगंबर. म्हणजे काही नाही आहे परिग्रह. दिशा हे वस्त्राचा अर्थ परिग्रह किंचित देखील असं. पासन तिल तुष मात्र हुजूर, हे भगवान तुम्ही दिगंबर आहात, तुमच्याजवळ तिळ तुष मात्र परिग्रह नाही. म्हणून विपुल काय, सुमित आलाच नाही परत, मला वाटलं येईल बिचारा. येतो म्हटलंय पण बघा त्याला फोन आला असेल प्लंबरचा. परिग्रह एक आदमी के दिमाग को, आणि त्याला हिजडा बना देत आहे म्हटलं तरी काय नाही, नपुंसकच होतो तो जाऊन नरकात. तुम्हाला आपलं सांगितलं नरकामध्ये कोणता वेद आहे, आणि परिग्रहामुळे कुठे जातो. म्हणजे तुम्ही परिग्रहामुळे कोण होणार, कोण होणार. परिग्रह आदमी को हिजडा बना देता है. म्हणजे जरा करळ लागावं म्हणून बोलावं लागतं, बाकी काय नाही. पण काही करळ लागत नाही, काय म्हणा तुम्ही. त्याला म्हणायचं एकांत दृष्टी. दिल गदी पर आ जाए तो परी क्या चीज है. बरोबर आहे का नाही. काय अनिश असं होतं का नाही.
किती चांगली परी आणली तरी काय नाही. गाढवी आवडल्यानंतर पुढं काय करणार मला सांग. त्याला कुणी काही सांगू दे, फरक काय पडत नाही. असं एक मन आहे गावात. तसं आहे, दिल आ गया, बाकी काय नाही. तेच तर आपल्या आत्म्यावर, परमात्म्यावर, धर्मावर आलं तर काय होईल. आपल्याला आपल्या लेकरांवर दिल येतं, दिल म्हणत त्याला का नाही. माझा मुलगा, माझी मुलं, ज्या आया झालेत त्यांना फार, माझं लेकरू, त्याच्यासाठी किती मोठा त्याग. लग्नाला सुद्धा थांबले नाहीत मामाच्याच. इतका मोठा त्याग लेकरासाठी. लग्न ज्याच्यात नटायचं असतं आहे ना, किती म्हणजे जे आवडणाऱ्या गोष्टीचा किती मोठा त्याग, तपस्या म्हणायची त्याला. खरंय, चेष्टा आहे काय लग्न सोडून. पण मुलासाठी काय, पण मुलाची परीक्षा आहे. अजिबात नाही. जाऊन आम्ही येऊ दांडेला, थांबणार नाही तिथं लग्न. असं फक्त प्रेम बसावं लागतं, एवढंच सांगायचं. मग ते प्रेम बसणार केव्हा. बघितलं, आवडलं, नुसतं पाया पडून काय होणार आणि पूजा करून काय होणार. तुम्हाला भजन पण येते, म्हणा तर, म्हणून तुम्ही बघा तर, बघून तुम्ही जाणा, अनुभवा. किती आनंद आहे दिगंबर दशेमध्ये, परिग्रह रहित अवस्थेमध्ये. किती आनंद आहे, शांती आहे. असंच म्हटलं ना, एकत प्रभु तुम परम दिगंबर, पासन तिल तुष मात्र हुजूर. छान असतं. जेवढा परिग्रह कमी होईल तेवढी शांती वाढत जाते. हे याचं कुठंतरी गणित आपल्याला लक्षात यायला पाहिजे. परंतु उलटं म्हटलं ना, दृष्टीच उलटी झाली. परिग्रह वाढणार तर मग ते रविवार असो नाही तर कोणता पण दिवस झाला, कोणी नसो, म्हातारी लोक सुद्धा दुकान उघडून बसतात. म्हणजे म्हातारी लोक काय, शरद काका काय होऊ द्या, 70-80 गाठायला आली आहे ना, 70 पार झाली, कोणाची 60 पार झाली, पण मुलगा नाही, रविवार आहे, आता जाऊ दे, आज निवांत बसतो घरी. मग मुलगा कावतो, मुलगा कावतो का गिऱ्हाईक कावतो तुम्हाला? काय नाही, निवांत नाही, मला आता घरी बसतो आणि मला जो छंद आहे तो पूर्ण करतो ना. आज रविवार आहे तर कशासाठी? असं होतं. म्हणून देव आपले इतके छान आहेत. जगात तसले देव नाहीत, त्यांच्यासारखा दुसरा देव नाही जगामध्ये, तुम्हाला माहिती नाही अजून. असले देव आणि त्यांचं दर्शन महत् भाग्याने, महत् पुण्य. पण समजायला पाहिजे का नको? जीवन सुखी होऊ शकतं राहू, कशामुळं? देवाच्या दर्शनानं, हे सांगायचं. सगळं काही ती प्रतिमा सांगते आपल्याला, सुखाचं उपाय, सुखाचे उपाय, आनंदाचं कारण. ती प्रतिमा, त्याचं दर्शन आपल्याला सांगते. निर्मम आहेत शरीराच्या प्रती, देह माझा कोणी लागत नाही. काय स्नेहात आहे, काय नियम घेतला काल, संयम काय धारण केला काय? वैराग्य दिवस होता ना कालचा. आम्ही तर वाढदिवस म्हणायचं बंद केला, तर त्याला पाश्चात्य पद्धती बंद करून त्याच्यात काहीतरी नवीन आपलं घालावं लागतंय ना आजकाल. आता तुम्हाला माहिती ना, 31 डिसेंबरला आता जैन धर्माच्या मंदिरात सुद्धा कार्यक्रम सुरू झाले. म्हणजे मुलं इकडं तिकडं बाहेर जाऊ नयेत म्हणून मंदिरात प्रवचन, 12 भावना, भजन वगैरे असं एक कार्यक्रम रात्री 10-11 पर्यंत घेतला जाऊ लागलाय.
आश्चर्य नाही, काळानंतर हा एक सण तयार होईल, तात्कालिक पर्व म्हणायचा. 31 डिसेंबर लोक वेगळ्या पद्धतीने साजरे करू लागले. 31 डिसेंबर आपण साजरे करू लागलो आणि त्याच्या पाठीमागं कोणीतरी सांगू लागेल की अशी विशेष घटना घडली. असं मग वाढदिवस असू दे की, पण वाढदिवस शब्दाच्या ऐवजी काय म्हणायचं? मग येणाऱ्याला पण वैराग्य. हे काय लिहिलंय? सगळं वैराग्याचं तिथं वातावरण पाहिजे. खरं तर वाढदिवसाच्या दिवशी आपण ऐकलं अनेक वेळा, वाढदिवस हा अनेक तीर्थंकरांच्या आहे ना दीक्षेचा दिवस आहे. मग दीक्षा नाही घेतलीच नाही, आज आहे तुम्ही. किती आनंद होत होता, सगळे आले, सगळ्याला खाऊ पिऊ घातलं, सगळ्यांनी हॅपी बर्थडे विश केलं. नाही म्हटलं तरी विश करतंयच. विषामृत सगळ्यांनी केलं. आणि आपल्याला मग म्हणताना थँक्यू तर म्हणावं लागणारच, त्यात काय शंका आहे का? समोर त्याला म्हणतोय हॅपी बर्थडे, मग मी काय म्हणायचं? काय म्हणायचं? आता थँक्यूच म्हणावं लागेल. व्हॉट इज हॅपी अबाउट द बर्थडे, असा प्रश्न यायला पाहिजे होता. व्हॉट इज हॅपी अबाउट इट? त्याच्या ते आनंद असण्यासारखं काय त्या वाढदिवसामध्ये? हॅपी ॲनिव्हर्सरी काय? व्हॉट इज हॅपी अबाउट ॲनिव्हर्सरी? सांग गिरीश एखादा आनंद. नाही, व्हॉट इज हॅपी अबाउट इट हा प्रश्न आहे साधा. पण म्हटलं ना, कसंही सांगा, बुद्धी एकदा फिरल्यानंतर काही समजायला तयार नाही. असं होतं. म्हणून इथं त्यांनी दिले रमेशचंद्र शर्मा. ऐका ही गोष्ट. रमेशचंद्र शर्मा का मेडिकल स्टोर जो कि अपने स्थान के कारण काफ़ी पुराना और अच्छी स्थिति में था, लेकिन जैसे कि कहा जाता है कि धन शरीर जे आपण पर्यायामध्ये एकत्व करून मूढ झालेलो आहोत आणि त्या गोष्टी जीवाला काय म्हणते, उस व्यक्ति का दिमाग भ्रष्ट कर देता है. और यही बात रमेशचंद्र जी के साथ भी घटित हुई. क्या है? पैसा. रमेश जी बताते हैं कि मेरा मेडिकल स्टोर बहुत अच्छी तरह से चलता था और मेरी आर्थिक स्थिति भी बहुत अच्छी थी. अपनी कमाई से मैंने ज़मीन और कुछ प्लॉट खरीदे और अपने मेडिकल स्टोर के साथ एक क्लिनिकल लेबोरेटरी भी खोल दी. लेकिन मैं यह झूठ नहीं बोलूँगा, मैं एक बहुत ही लालची किस्म का आदमी था, क्योंकि मेडिकल फील्ड में दुगने नहीं बल्कि कई गुना कमाई होती है. असं सांगते तिथे. कळते ना तुम्हाला हिंदी? आमचं तसं नाही. टायरमध्ये आम्हाला काय 10,000चं विकल्यावर 100च मिळते. कसं इयरबीर धरला माघारी आला तर मग आम्ही बरोबर काढतो 1,000 रुपये त्याच्यात. म्हणजे उलट ती चांगलं वाटतं. बरोबर आहे. विकण्यापेक्षा आपलं कंप्लेंट एखादी घेऊन आलेलं बरं. असं काय म्हणतोय तो? स्वतः सांगतोय, आपली आत्मकथा सांगतोय. है ना, मैं एक है ना काय म्हणले, बहुत ही लालची किस्म का आदमी था. कौन? हाँ, सगळे रमेशचंद्रला बिचाऱ्याला नावं ठेवले. तुम्ही लगेच अगदी धुतलेल्या हा दुधात धुतलाय का तुम्ही? मी तुम्हाला कशाला विचारला प्रश्न? तिथं राहुल शब्द आला असता, नितीन आला असता तर बरं वाटलं असतं मला, की यांना जाणीव होती म्हणून म्हटलं नाही कळणार. अजून ते रमेशचंद्रच लालची होता. आम्ही लालची आहे का? कोण मान्य करते? कोणाला मान्य नाही? मी लोभी आहे. सगळ्याला पाहिजे पाहिजे पाहिजे, अजून पाहिजे अजून पाहिजे. बरोबर आहे शरद काका?
तुम्ही लालची आहात का? नाही म्हणतेच. मग पुढं काय झालं बघा. शायद ज़्यादातर लोग इस बारे में नहीं जानते होंगे कि मेडिकल प्रोफेशन में 10 रुपए में आने वाली दवा आराम से 70-80 रुपए में बिक जाती है. लेकिन अगर कोई मुझसे कभी 2 रुपए भी कम करने को कहता है तो मैं ग्राहक को मना कर देता. और खैर, मैं हर किसी के बारे में बात नहीं कर रहा हूँ, सिर्फ अपनी बात कर रहा हूँ. त्याला आत्मग्लानी किती झाली आहे का तुम्ही? वर्ष 2008 में, खरी घटना सांगते ली. वर्ष 2008 में गर्मी के दिनों में एक बूढ़ा व्यक्ति मेरे स्टोर में आया. उसने मुझे डॉक्टर की पर्ची दी. मैंने दवा पढ़ी और उसे निकाल लिया. उस दवा का बिल 560 रुपये बन गया. बूढ़े ने उसने अपनी सारी जेब खाली कर दी, लेकिन उसके पास कुल 180 रुपये थे. केवढे झालं औषध? त्याच्याजवळ किती होते? उस समय बहुत गुस्से में था. मैं उस समय बहुत गुस्से में था क्योंकि मुझे काफ़ी समय लगाकर उस बूढ़े व्यक्ति की दवा निकालनी पड़ी थी और ऊपर से उसके पास पर्याप्त पैसे भी नहीं थे. काय राहू, माल काढायला लावला, सगळा गाडीत भरला आणि पैसे काढल्यावर म्हटलं राव शेठजी एवढेच पैसे आहेत की. मग असू दे. परत द्या, तसं काय नाही. का आधी पैसे घेतो, आधी घेतो आणि एखादा म्हटलं दे तू शेठजी, काय होते काय समजलं, देणार नाही, दुसरीकडे घेतो. आणि माल घेतलाय 2-5 लाख रुपयाचा, मग मन दुसरीकडे घेतो. आहे ना, बरं असू दे नंतर द्या. हा सगळं आहे. फक्त माल 10-5 हजारचा असता तर म्हटलं असतं जा दुसरीकडं, पण 2-5 लाखाचा असतं तर काय गपची म्हटलं तर बरं असू द्या नंतर द्या, भरू दे माल भरू दे. हां, असं काय नसतं. हट्ट तिथं हट्ट नाही. मग त्याला राग आला. 560 रुपयाची औषधं झाली आणि त्या म्हाताऱ्याजवळ किती पैसे? 180. पुढं काय झालं बघा. बूढ़ा दवा लेने से मना भी नहीं कर पा रहा था. शायद उसे दवा की सख्त ज़रूरत थी. फिर उस बूढ़े व्यक्ति ने कहा, मेरी मदद करो, मेरे पास कम पैसे हैं और मेरी पत्नी बीमार है. हमारे बच्चे भी हमें पूछते नहीं हैं. मैं अपनी पत्नी को इस तरह वृद्ध अवस्था में मरते हुए नहीं देख सकता. काय गरज होती कोणाला? त्या म्हाताऱ्या माणसाला गरज होती. कशाची? औषधाची. कशासाठी? बायकोला वाचवायचंय, बायकोला. आणि परिस्थिती किती बेकार. मुलं नव्हती का त्याला? मुलं असतेत, मुलं असतेत, मुलं नसतेत असं नाही आहे ना. कालच ती घटना पाहिली. उचाईया नावाची एक गोष्ट पाहिली. उचाईया माहिती आहे ना? आहे ना. म्हणजे रिटायर झालेले मित्र 2 असेच आहे ना, अचानक एका दुसऱ्या मित्राच्या घरी पोचतेत. अचानक पोचते, एक सरप्राईज, आणि त्यांची एक सरप्राईज ट्रिप पण असते. असं म्हणून ते तिथं पोचलेले असते त्याच्या घरी. श्रीमंत व्यक्ती ते सगळे, घर मोठं, सगळं मोठं आहे. आणि त्याच्या बायकोचं सुनेचं अगदी आहे ना, बेटी आहे ना, अगदी प्रेम, मायलेकीसारखं प्रेम असल्यासारखं. म्हणजे सासूच फक्त बरं का. सासूला वाटत असतं ही माझी लेकच आहे, अशी एक कल्पना असते. आणि वडिलाला वाटत असतं हा माझा आज्ञाकारक पुत्र आहे. बरोबर आहे अनुभय? बरोबर आहे का नाही?
विचारलं मी. आज्ञाकारक, मी म्हणेल ते ऐकतो. झालं, गप्पा टप्पा झाल्या. मग चला सामानवर त्यांच्या खोलीत नेऊन ठेवा असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. सांगितल्यावर काय झालं, थोडी बायको, तिचा चेहरा उतरला होता, मुलाची बायको आहे ना. पण आता काय बोलायचं नाही, काय नाही, कसं बोलायचं. मग फक्त नवऱ्याकडेच असं बघायचं रागानं. माझ्या कोणाकडे बघणार दुसरं, नवऱ्याकडेच बघू शकणार की आहे ना. कारण सासरे काय माणसं हू म्हणून जेवायला आणते तर, बरोबर आहे का नाही. मग आता काय एक कटाक्ष टाकायचा फक्त नवऱ्याकडे, काय सांगाय की पप्पाला तुम्हाला कळतं का नाही. सारखी माणसं जीव घालायची, एक दोन किती रोजच वाचतं का असं नाही. तुमचं कुठं चाललंय तर याचे करते त्यांचं चाललंय होतं असं. तुम्ही पण म्हणतालच की आम्हाला काही जीव नाही, काय असं होतच की नाही होत, असं होत असतं तसं. मग एका मित्राला साधारण आयडिया येते की ह्यांचं काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय आहे ना. मग त्या तिघांना कॉफी आणायला म्हणून ती स्वयंपाकघरात जाते. नवऱ्याला पण खुनवून स्वयंपाकघरात या बरोबर आहे का असं. मग त्यांची चर्चा. तो एक मित्र बाहेरून आलेला आहे ना, काहीतरी त्याला संशय आल्यामुळं तो जरा तिथं दरवाजाच्या बाहेर उभारून ऐकतो की ह्यांचं काय चाललंय, काय प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी ठेवलेली असती दुसऱ्या दिवशी पार्टी, आणि पार्टीला त्यांनी त्यांचे फ्रेंड्स बोलवलेले असते, मित्र कंपनी सगळी. आणि त्या मित्रांना त्या घरामध्ये सगळ्या राहायची व्यवस्था त्यांनी आधी ठरलं असेल, असं सगळं झालेलं असतं. मग आता ही कोण सांगणार आईवडिलांना, असं चर्चा चालली असते. मग नवरा आपलं माफी माग, असू दे सॉरी, आता काय करणार, पप्पा समोर त्यांचे मित्र आहेत असं. बायको म्हटली काय नाही, मी सांगणार आहे बाहेर जाऊन, मी सरळ सरळ सांगणार आहे की असं असं आमचं ठरलंय आणि तुम्ही बघावं आता तुमचं काय करायचं आहे. असं सरळ बायको नवऱ्याला सांगते. नवरा काय करणार सांगा. आता बायको ऐकायलाच तयार नाही. ती सिनेमातली, इथली नव्हे आहे ना. तुम्ही कोणीच नाही तशी, काय बरोबर आहे ना. म्हणून रमेशचंद्र लालची आहे, आम्ही नाही. ती त्या ह्याच्यातली तशी असते, सिरियलमधले लोक बायका वाईट असतात, बरोबर आहे. आणि तुम्ही आम्ही एकदम चांगली सगळे त्या वाईट बाईला नावं ठेवणार, पण चांगल्या बाईसारखं कधी वागणार नाही. ती वाईट बायका फक्त नावं ठेवायलाच असते. मग बाहेर येते सगळ्याला कॉफी. मग काय बाहेर यायच्या आधी मग हा काय करतो, मित्र ज्याने ऐकलेलं असतं तो म्हणतो नाही आम्ही जातो दुसरीकडे राहतो, आम्हाला तिकडं दर्शनाला पण जायला सोपं पडतंय, असं तसं आपलं त्या ज्याच्या घरी आलेले असते त्याला आपलं कन्व्हिन्स करत असतं, नको आम्ही जा. नाही नाही म्हटले, तुम्हाला हितनं सोडतो, माझ्याकडे गाडी आहे, गाडीत घेऊन जाईल काय. मग तीच बाहेर कोण सून, हां तेच की सूनबाई ती. आणि मग ते बाहेर गॅलरीत उभारून बघते तर नवरा खाली गेलेला असतो, सगळी है ना टेंट मंडपवाले आलेले असते, त्यांना तयारी काय चाललंय काय नाही म्हटले आम्ही पार्टी ठेवली उद्या आणि त्यामुळं मग ती सूनबाई सांगायला लागते, त्याला काय अडचण नाही सांगायला. आणि म्हटले आम्ही सगळ्यांना आधीच आमचं हे महिन्यापूर्वीच ठरलेलं होतं सगळं वगैरे, आणि आता त्यांना सगळं आम्ही घरामध्ये राहायची व्यवस्था, तर तुमची व्यवस्था ह्यांची हॉटेलमध्ये चांगल्या लॉजमध्ये करते, असं ती सूनबाई म्हणते. है ना, ज्या सुनेच्या प्रती सासूचा भाव काय की आपण मायलेकी है ना, ह्यांना फिरायला जाऊ दे, आपण छानपैकी गप्पा मारू, असं म्हणत असते का नाही. आणि मग त्यांच्या कानावर, ह्या दोघांच्या कानावर हे शब्द पडते, तिथं संवाद आहे बऱ्यापैकी है ना.
पण ती सुनबाई काय ऐकायला तयार नाही. ती म्हणती काय नाही, आमचं आधीच ठरलंय, काय घाबरायचं नाही तिथं. ओ हे मोठे त्यांना कुणाला प्रधानता द्यायची, कशाला प्रधानता द्यायची, एकदा ठरलंय नाही म्हटलं का नाही, ठरलंय. आणि ठरल्यानंतर कोण आहे काय नाही हे टोडरमलजींनी तिसऱ्या अधिकारामध्ये आपण 2001 साली घेतलं होतं. तो तिसरा अधिकार 4 महिने आपण त्या एका विषयावर चर्चा केली होती तिथं. त्यामध्ये प्रत्येक कशाच्या निमित्तात होणाऱ्या परिणामाची चर्चा घेतलेली आहे की कुठल्या स्टेजला पोचतो हा. त्या क्रोधाच्या, मानाच्या, मायेच्या, लोभाच्या अधीन होऊन पर्यायाश्रित दुःखाचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं क्रोध आल्यानंतर हा काय म्हणून करायला तयार नाही. मग क्रमाने दिलेला आहे ना, कायेने आपलं मनाने, वचनाने, कायेने, कृत, कारित, अनुमोदन या सगळ्या प्रकारे दुसऱ्याचं ज्याच्या प्रती त्याला द्वेष आहे त्याचं वाईट करायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये कोणी बाधा आणली त्याला, मग ते मोठे वडीलधारी लोक असू देत, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी उलट सुलट बोलायला तयार नाही नव्हे. तिथं देवशास्त्र गुरु धर्म जरी आला तरी सुद्धा तिथं त्यांना नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. कुणाला? कशामुळं? कषायांच्या अधीन. फक्त क्रोध नाही, प्रत्येक कषायाचं घेतलंय त्यांनी. मान, माया, तिला झाला तर मान कषाय, मान कशाच्या अधीन झाली. आमची दोस्त कंपनी येणार, आता तुम्ही आई वडील हे सगळे दोस्त हे ते म्हटले काय नाही, म्हणजे आई वडिलांसह सगळ्याची लॉजमध्ये, कारण तुम्हाला इथं पार्टीत काय करमणार नाही, तुम्हाला काय मजा येणार आमच्या पार्टीत, म्हणून सगळ्याची तुमची आम्ही आपलं लॉजमध्ये सोय करतो, तुम्ही तिकडं जावा, असं तिने सांगितलेलं असतं. मग सासू सासरे बोलू शकले का? तुमचं काय म्हणणं आहे? नाही विचारलंय. सासू सासरे काय बोलू शकले का? नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय नाही बोलायचं नाही, बोले सो असे काय नाही. इतकं दुःख झालेलं दाखवलंय त्याला आहे ना. पण तिच्या बोलण्यासमोर कुणाच्या, ते पोरगा तर तिथं नसतोच, काय लक्षात राहू द्या, ते असणार पुढं समोर कोण. हां, मग झालं. कशासाठी चर्चा सांगितली? कशासाठी सांग? हा मुलं होती त्या माणसाला, त्या म्हाताऱ्या माणसाजवळ तिथनं निघालेली गोष्ट आहे. त्या म्हाताऱ्या मनुष्याजवळ आहे ना पैसे नव्हते, मुलं होती, पण आहे ना त्या ठिकाणी ती मुलं सांभाळायला तयार नाहीत, अशी त्याची अवस्था. आमच्या घरात आमची मुलं आहेत, ती आम्हाला सांभाळणार आहेत, किती विश्वास, असं सांग. म्हणजे ॲक्च्युली त्या मुलांनी कशाला प्रधानता द्यायला पाहिजे होती तिथं, सांगा बरं. त्या गोष्टीत मुलांनी जेव्हा त्यांची पार्टी असेल काय असेल आणि आई वडिलांचे मित्र आलेत, खूप वर्षाने आलेत भेटायला आहे ना, मग तिने प्रधानता कोणाला द्यायला पाहिजे? त्या मुलांनी बायकोने कोणाला द्यायला पाहिजे? कोणाला द्यायला पाहिजे? कोणाला? हां, कहो पर मानो. आपल्याला कळतंय हे, मला ह्याच्यात सांगायचं हे तीच गोष्ट आहे, तीच गोष्ट धर्माच्या बाबतीत आपली. तिथं आपल्याला ते फक्त आई वडील दिसतेत आहे ना, त्याचे मित्र दिसतेत, आणि त्या पार्टी समोर म्हणजे आपण त्या विषयभोगासमोर धर्माला त्यांच्यासारखं गौण करत नाही. जेवढं आपण त्या 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 सुनेने
जेवढं त्या पार्टीला आणि त्या मित्रांना महत्त्व दिलं आणि त्यासाठी ते घरातले ज्यांनी त्यांना लहानाचं मोठं केलेलं असतं, सगळं त्यांचंच वैभव आहे ते त्यांना देणार असते, दिलेलं असतं. आणि तेच मुलं आणि काय म्हटले पाहिजे होते, ठीक आहे मी आमच्या मित्रांना बाहेर ॲडजस्ट करतो, आम्ही सगळं, तुम्ही पहिल्यांदा इथं राहा, आपली संस्कृती एवढी चांगली आहे म्हणून हे थोडं तरी काय का होणार, मन मारून का होईना पण टिकवलं जातं. मन मारून, बरोबर आहे ना? अजून मोठे आहेत म्हटल्यानंतर कुठंतरी विनयाने हे अशी घटना जरी झाली तर काहीतरी ॲडजस्ट करतील आपली मुलं सुना, माहिती आहे का? पण पाश्चात्य वेस्टर्न कंट्रीजमध्ये काय होईल? आणि ते संस्कार आमच्याकडं म्हणजे तिथं प्रधानता, मला हे सांगायचे, प्रधानता कोणाला द्यायला पाहिजे होती? म्हणजे आपले वडिलांचे आईचे जे काही मित्र आलेले आहेत त्यांना जागे घरात स्थान द्यायचं का त्या विषय भोगांना घरात स्थान द्यायचं? परिग्रहाला स्थान द्यायचं का त्या ठिकाणी धर्माला स्थान द्यायचं? शरीराला स्थान द्यायचं का धर्माला द्यायचं? कोण आहे? जीवाला म्हणते, त्याला कळते, जीवाला म्हणते. कस काय रे? महत्व कशाचं आहे समजून घ्यायला लागेल. आपल्याला असं वाटत नाही ना, बघ म्हणजे विषय कशांपुढं आपण तसंच करत नाही आहोत का की ज्या वडिलांनी आपल्याला मोठं केलेलं आहे त्या वडिलांनाच आपण, ज्या धर्मामुळं आपण इथं पोचलो त्या धर्मालाच आपण विषयांच्या निमित्तात, भोगाच्या निमित्तात गौण करत नाही. त्या पार्टीसाठी त्यांना बाहेर, मग आपल्या काय, आपण धर्माला बाहेर नाही काढत. कोणासाठी? किती दुःख होणार धर्माला, सांगा बरं. एवढं धर्मामुळं मला ही स्टेज मिळाली आणि त्या ठिकाणी कृतज्ञता पाहिली ती ना आपण. कृतज्ञ कुठं कुठं पाहिलं होतं? बोधी दुर्लभ भावनेमध्ये कृतज्ञतेची चर्चा आली ती का नाही? कृतज्ञता, हे कृतज्ञता एवढं दुर्लभ आहे म्हणून सांगितलेलं. मनुष्य पर्यायामधले तित्रस पर्याय मिळणं वगैरे ही कृतज्ञता व्यक्त करणे एवढी दुर्लभ आहे. म्हणजे कृतज्ञता सहजासहजी व्यक्त केली जात नाही. गिरीश कळतंय का? कसं आहे ते? अनु डॉक्टर बरोबर चालले का? बरोबर आहे, सगळं हे बरोबर आहे. मग ही इथं पण त्या मेडिकल दुकानदार रमेशचंद्रच्या जागी कोण आहे? तपासून बघा. आणि त्या वृद्ध व्यक्तीच्या जागी कोण आहे? धर्म. धर्म इतका गरीब झालाय, धर्माला कोण सांभाळायला तयार नाही. बघा, धर्माला कोण सांभाळतं? आम्ही कोणाला अधर्माला किती सांभाळतो बघून घ्या जीवनात. असंयम, पाप यांना मी सांभाळतोय. काय करते ताई? बरोबर आहे का? कोणाला सांभाळतोय? तपासलं तर लक्षात येईल. असू द्या, गोष्ट पूर्ण करतो पण आहे ना. म्हणजे हे जरा मला जाणवत होतं कालपासून, म्हटलं सांगावं जरा आहे ना. मग त्या म्हाताऱ्याने काय केलं, 560 रुपये बिल झालं. किती होते मग त्या म्हाताऱ्याने? त्या है ना, रमेशचंद्रजीच्या औषधाच्या दुकानात 560 रुपयाचं औषधाचं बिल झालं. त्या म्हाताऱ्याजवळ 180 रुपये. आणि मग तिथं ते सगळं काढलं आणि त्याला चीड आली. लेकिन नाही ना, तो म्हटला पण म्हातारा की बाबा माझी बायको आजारी आहे आणि मी असं मरताना बघू शकत नाही माझ्या बायकोला. तसं शुद्धात्मा म्हणतो, आपल्या शुद्ध परिणती मरायला लागली ना. कळते का? शुद्धात्मा म्हणजे तो म्हातारा आणि त्याची बायको म्हणजे शुद्धात्म परिणती, म्हणजे शुद्ध उपयोग रूप परिणती. ती आजारी नाही, काय नाहीच की, तिला औषध नाही देणार, काय टॉनिक नाही, काय खायला प्यायला नाही.
मरायला टेकली आपली शुद्ध उपयोग रूप परिणती त्या अशुभ परिणामाच्या निमित्तात. आणि सांभाळायला पोरं नाहीत ना. या शुद्ध उपयोग परिणतेला सांभाळायला जो शुभ परिणाम पाहिजे तो शुभ परिणाम नाही. सगळं अध्यात्माचं घटतं ह्याच्यात का नाही. तेवढं घटवायला यायचं, ऐकायला पण यायचं, जीवनात उतरायला पाहिजे या गोष्टी है ना. अशी अवस्था. पुढं काय झालं. लेकिन मैंने उस समय उस बूढ़े व्यक्ति की बात नहीं सुनी और उसे दवा वापस छोड़ने के लिए कहा. यहाँ पर मैं एक बात कहना चाहूँगा कि वास्तव में उस बूढ़े व्यक्ति के दवा की कुल राशि 120 रुपये ही बनती थी. 5 पट 12×5 आहे ना. 560 5 पट बिल केलं होतं. 560 म्हणजे किती झालं होतं. 120 रुपये झालं होतं. त्याच्याजवळ किती होते. मग द्यायला जमत होतं का नव्हतं. देतो का आपणच. आपल्याला कळतंय देतो. चालतंय आज येतं पाठवतो माणसं मग तुझ्या. तर 120 रुपये बनती थी. अगर मैंने उससे 150 रुपये भी ले लिए होते तो भी मुझे 30 रुपये का मुनाफा ही होता. लेकिन मेरे लालच ने उस बूढ़े लाचार व्यक्ति को भी नहीं छोड़ा. लालच म्हणा त्याला, लोभ, बापाचा बाप नाही छोडा. धर्माला सोडत नाही असं मला सांगायचं. ह्या लोभ धर्माला सुद्धा सोडत काय. म्हणून व्यापारी पुत्र व्यापारी हे कधीच विश्वस्त होऊ शकत नाहीत, ट्रस्टी होऊ शकत नाहीत. कारण तिथं पण व्यापारच बघणार आहेत. काय स्वप्नील, एक मनुष्य काम करतोय, तुम्हाला किती दिवसापासून सांगितलं त्याच्यावर अतिभारारोपण करताय है ना. ते आजारी पडतोय, काय होतंय काय नाही, किती काम आहे तुम्हाला माहित आहे त्याच्याकडे. काय केलं आपण. भागवायचं, सगळीकडे भागवायचं. दुकानं आम्ही भागवतोय, आम्ही स्वतः काम करतोय, मग इथं काम करा सगळेजण ट्रस्टी आहे ना. मंदिर झाडायचं पुसायचं काम ट्रस्टींचं. मग त्याने इथलं झाडायचं पुसायचं, तिथलं झाडायचं पुसायचं, बाहेरचं करायचं, ते सगळं चिकार काम आहेत त्याच्याकडं. दिवस पुरत नाही त्याला एकट्याला, माहिती आहे आपल्याला. काय करतो काय आपण. एवढं तुमच्या बायकोला काम लावता का तुम्ही कधी. लावलं तर काय होईल. कुठे गेले रे शिल्पा. हां दिसले. एक दिवस भोपाळच्या जावे की कोण काम करते बघा. दुसऱ्या दिवशी उठेगा नहीं उठ जाएगा. दुनिया विवेकानं म्हणून म्हटलं ना, सगळीकडं नाही, इथं मुक्त हस्ती काम करावं लागतं. तर झालं काही म्हटलं ना, धर्माची अवस्था अशी. लालच, लोभ असताना तो त्या ठिकाणी धर्मक्षेत्रामध्ये सुद्धा मुक्तपणे कोणतंही काम करू शकणार नाही. ना त्या ठिकाणी प्रभावना करू शकतो, ना दानादी किंवा कुठलं पुस्तक छापणं असू दे, नाहीतर मंदिराची सजावट असू दे, नाहीतर काय जे करायचं असेल ते जे धर्म करणारे, साधना करणारे त्यांच्यासाठी म्हणा काय करायचं म्हटलं तर काय पण करायला तयार होतील. परंतु लोभ नेहमी धर्माच्या मध्ये कोण येतोय. लोभ. म्हणून त्याने तर सांगितलं त्याच्याकडे ते परवडतंय का नव्हतं. 120 रुपयाची औषधं त्याच्याकडे 180 आहे. 150 घेतलं असतं तरी मला पैसे मिळत होते. पण मेरा लालच, काय म्हटले मेरा लालच. मग पुढं काय झालं बघा. मेरे लालच काय झाला. लेकिन मेरे लालच ने उस बड़े लाचार व्यक्ति को बनी नहीं छोड़ा. आज सोमवार आहे. मेरा लालच तुम्हाला अडचणीत आणणार ही गोष्ट ऐकायची. काय मी विचारलं, 9:15 वाजून गेलेत बाका. ती मला सगळं माहिती आहे.
मी तुमच्या आधी अभ्यास करतो काय आता? गोष्ट पूर्ण करू का नको? करणार तुम्ही नाही म्हटलं तर मी करतो. मलाच ऐकायची पुन्हा पुन्हा ती गोष्ट, कारण मला ह्याच्यात काहीतरी दिसतंय है ना, बाहेरचं नाही आतलं. फिर मेरी दुकान पर खड़े एक दूसरे ग्राहक ने अपनी जेब से पैसे निकाले और उस बूढ़े आदमी को के लिए दवा खरीदी, लेकिन इसका भी मुझ पर कोई असर नहीं हुआ. मैंने पैसे लिए और बूढ़े को दवाई दे दी. दुसऱ्या एका व्यक्तीने तिथं मदत केली. असा असा एखादा असतोच की तारा. समय बीतता गया है ना. किती सालची घटना ही? आता 2009 आ गया. मेरे इकलौते बेटे को ब्रेन ट्यूमर हो गया. पहले तो हमें पता ही नहीं चला, लेकिन जब पता चला तो बेटा मृत्यु के कगार पर था. पैसा बहता रहा और लड़के की बीमारी खराब होती गई. प्लॉट बिक गए, ज़मीन बिक गई और आखिरकार मेडिकल स्टोर भी बिक गया. लेकिन मेरी बेटे की तबीयत बिल्कुल नहीं सुधरी. उसका ऑपरेशन भी हुआ और जब सब पैसा ख़त्म हो गया तो आखिरकार डॉक्टर ने मुझे अपने बेटे को घर ले जाने और उसकी सेवा करने के लिए कहा. उसके पश्चात 2012 में मेरे बेटे का निधन हो गया. मैं जीवन भर कमाने के बाद भी उसे बचा नहीं सका. 2015 में मुझे भी लकवा मार गया और मुझे चोट भी लग गई. आज जब मेरी दवा आती है तो उस दवाओं पर खर्च किया गया पैसा मुझे काटता है, क्योंकि मैं उन दवाओं की वास्तविक कीमत को जानता. एक दिन मैं कुछ दवाई लेने के लिए मेडिकल स्टोर पर गया और 100 रुपए का इंजेक्शन मुझे 700 रुपए में दिया गया. लेकिन उस समय अजीत जागा इसका कुला अजीत होता ना, 100 रुपए का इंजेक्शन है ना, 50,000 में है ना, 700 रुपये में दिया गया. लेकिन उस समय मेरे जेब में 500 रुपये ही थे और इंजेक्शन के बिना ही मुझे मेडिकल स्टोर से वापस जाना पड़ा. उस समय मुझे उस बूढ़े व्यक्ति की बहुत याद आई और मैं घर चला गया. 100 काय आहे ना, 100 नाही काय, 700 रुपये त्याला पाहिजे होते औषध घ्यायला, 500च होते. मैं लोगों से कहना चाहता हूँ, आता त्यांनी त्याचं मनोगत व्यक्त केले की ठीक है कि हम सभी कमाने के लिए बैठे हैं, क्योंकि हर किसी के पास एक पेट है. लेकिन वैध तरीके से कमाए, ईमानदारी से कमाए, गरीब लाचारों को लूट कर कमाई करना अच्छी बात नहीं है, क्योंकि नरक और स्वर्ग केवल इस धरती पर ही है और कहीं नहीं. और आज मैं नरक भुगत रहा हूँ. पैसा हमेशा मदद नहीं करता. हमेशा ईश्वर के भय से चलो, उसका नियम अटल है, क्योंकि कई बार एक छोटा सा लालच भी हमें बहुत बड़े दुख में धकेल सकता है. जीवन शतरंज के खेल की तरह है और यह खेल आप ईश्वर के साथ खेल रहे हैं. कळते का कोणावर खेळत आहे? पण आपल्याला आपण मस्ती किती आहे, आपल्याला वाटतं आपण देवापेक्षा भारी वाटतं ना दुकानात बसल्यानंतर पैसे मिळवताना, जी कोणती कामं करतो त्यावेळेस. हे सांगतो, आपकी हर चाल के बाद अगली चाल ईश्वर चलता है. जिथे तुम्ही चालली, तुम्हाला वाटलं आता मी जिंकलो, राहिली अजून है ना, उसके बाद ईश्वर की चाल म्हणजे कर्माची चाल आहे तिथं है ना. ईश्वर की चाल चलता है, जैसी करनी वैसा फल, आज नहीं तो निश्चित कल हम बदलेंगे, युग बदलेगा. क्या समझे? चिंतन करते रहो. तात्पर्य काय? गोष्ट कशासाठी वाचली? तीच राहिलं. प्रकरण काय चालू केलं होतं? आणि दृष्टी बदला. दृष्टी, लालच नव्हतं चालू. दृष्टी त्या पैशामध्ये किती होती ह्याच्यावरून विषय चालला. त्या द्रव्यामध्ये, त्या धनामध्ये आमची अशी दृष्टी त्या ठिकाणी फसलेली आहे
की तिथं त्या ठिकाणी निसंगता, निष्परिग्रहता जी आमच्या परमसुखाचं, परम आनंदाचं कारण आहे ते आपल्याला समजायला तयार नाही. परिग्रह परिमाण सुद्धा आम्हाला समजायला तयार नाही की आपल्याला आपण मर्यादा केल्या पाहिजेत, आहे ना. और अजून 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 एखाद्या मॉल टाकायचा का नाही जितेश भाई, जमलं तर, आहे ना. शक्य झाल्यानंतर करायला आम्ही तयार आहोत. फक्त पैसे यायचा अवकाश आणि मी दुसरीकडे कुठंतरी गुंतवायला तयार आहे. कुठं? जिथून मला पुन्हा पैसे येतील. बरोबर आहे. पैसे आले तर तुमच्याकडं राहुल हसतोय, किती गोड हसतोय. मग गुंतवायचेत का पैसे? सांग काय गुंतवायची जागा तुम्हाला पण माहिती आहे, पण तुमचा विश्वास नाही. जिथं गुंतवायला सांगितलं जातं त्याच्यावर श्रद्धा नाही, कारण दृष्टी, मला हे सांगायचं, दृष्टीमध्ये इतकं आंधळेपण आले आपल्याला, त्याच्यासमोर काय समजायला तयार नाही. कितीतरी सांगितलं, जेव्हा आम्ही या धर्मक्षेत्रामध्ये गुंतवणार तिथं आपण भजन पण ऐकले किती वेळा, तुम्ही 1 पैसा दोगे तो 10 लाख देगा, असं ऐकलंय ना तुम्ही. मग आम्ही एवढे कुठे ठेवायचे, म्हणून आम्ही देत नाही, बाकी काय. 1 पैसा दिल्यानंतर 10 लाख देणार म्हटल्यानंतर आम्ही जास्त दिले तर ठेवायचे कुठं राहुल, बरोबर आहे का. अडचण ही झाली. आणि काय चेष्टेचा विषय. गुंतवायची त्या ठिकाणी गुंतवणूक करायची तर इथं केली तर आपलं इथं पण कल्याण आहे, पुढं पण कल्याण आहे. परवा तुम्हाला सांगितलं त्या माणसाने काय केलंय, जमीन विकून कर्ज काढून त्या ठिकाणी ते 1 कोटी रुपये राम मंदिरासाठी दिले, सांगितलं का नाही. अशी तर परिस्थिती आपली नाही. शिल्लक आहेत म्हणून काय करायचं ते करा, हे पैसे, असं म्हटलं पाहिजे. पण कुठेच नाही, ना घरात आहे ना मंदिरात आहे. सगळीकडं आपली लालच, लोभ आहे ना. ही दृष्टी जोपर्यंत बदलत नाही की बाबा लोभ सुखाचं कारण नसतं, लोभ दुःखाचं कारण आहे, हे जोपर्यंत बुद्धीत येणार नाही, आपली दृष्टी बदलावं लागेल, चष्मा बदलावा लागेल, आहे ना. तर समजेल की बाबा काय असतं दिगंबरत्व, काय असतं परिग्रहाचं सुख. हे तुम्ही परिग्रहाचा चष्मा चढवल्यावर कसं समजलं. चिंतन करा. ओम नमः भो प्रभो मी मन